शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। इंस्टाग्राम ID न दिल्याच्या राग मनात धरून युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना वाकोडी फाटा सोलापूर रस्ता परिसरात रविवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी पीडित 23 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून 3 तरुणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंग व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगर महापालिकेची निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापलं असून संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अहिलानगर शहर पोलीस दल ऍक्शन मोड मध्ये आलंय। निवडणूक काळात शहरातील शांतता अबाधित राखणे, कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे आणि निवडणूक प्रक्रिया निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही मोठी जबाबदारी शहर पोलिसांवर येऊन ठेपली आहे। अहिलानगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही अद्याप महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत राज्य पातळीवर झालेली नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे। दरम्यान महापालिका प्रशासनाकडून नगर विकास विभागाने महापौर पदाच्या पूर्वीच्या आरक्षणाबाबत सविस्तर माहिती मागवली होती। महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत कोणत्या वर्गासाठी महापौर पदाचे आरक्षण पडले होते याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलाय। त्यामुळे येत्या काही दिवसात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष याकडे लागलं। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बहुतांश ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला। अहिलानगर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढवण्याबाबत चर्चा करणार आहे। महायुती म्हणून निवडणुकींना सामोरे जाण्याचा प्रयत्न आहे, असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। अहिलानगर शहरातील प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अभिवादन कार्यक्रमात विखे पाटील माध्यमांशी बोलत होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, संपत वारसकर, निखिल वारे, अविनाश घुले, सागर बेग, विनायक देशमुख, स्मारक समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। अहिलानगर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे, त्यामुळे निवडणूक यंत्रणेची निवडणूक पूर्वतयारी जोमात सुरू झाली आहे। महापालिका मतदानासाठी जवळपास 345 मतदान केंद्रांची व्यवस्था केली जाणार असून मतदान केंद्रांची अंतिम यादी 20 डिसेंबरला जाहीर होणार आहे। दरम्यान 5 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 3 तर एका अधिकाऱ्यांकडे 2 प्रभागाची जबाबदारी टाकण्यात आली आहे। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।